खबर प्रत्येक क्षणाची. प्रजा टाइम्स. प्रजा टाइम्समध्ये नेहमीप्रमाणे आपले सर्वांचे स्वागत. आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगमेर येथे टोमॅटोचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. तर आज नेमकी मार्केटमध्ये टोमॅटोची परिस्थिती कशी आहे हे आता आपण शेतकरी वर्ग तसेच व्यापारी बंधूंकडून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला बाजारभाव समजतील. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करू. नमस्कार मालक, कुठून आले? आज टमाट्याची मार्केटमध्ये काय परिस्थिती? आज साधारणतः माल पाऊन परिस्थिती काय परिस्थिती? मिडियम माल जाता आहे 250-300 रुपये, चांगले माल जाता 400 पर्यंत आहे लेवलात. आणि गोल्टी गोल्टी आहे 100 रुपये. कोणत्या जातीचा माल आहे? अथर्व अथर्व. म्हणजे अथर्व याच्यामध्ये मोडते ना, हायब्रिडमध्ये. हायब्रिडमध्ये. आणि साऊ जातीला काय मार्केट मिळालं? साऊ जातीला 400 रुपये, 450 रुपये रेंज आहे. म्हणजे आज मार्केटची रेंज सुधारली. आज त्याला कालच्यापेक्षा आज रेंज सध्या शेतामध्ये झाडांची परिस्थिती कशी? यावर्षी साधारणतः 2 महिन्यामध्ये जो पाऊस झाला, निसर्गाने जे कोप केला शेतकऱ्यांवर, जे भयंकर नुकसान झालेली शेतकऱ्यांची. आजच्या मिनिटाला जर पाऊस जर नसता तर ह्या बाजारामध्ये कमीत कमी शेतकऱ्यांचं भांडवल जरी सुटलं असतं. पण आज अशी परिस्थिती आहे का शेतकऱ्यांचं भांडवल सुद्धा सुटणं मुश्किल आहे. शेतकरी या टमाट्याच्या क्षेत्रामध्ये आज कर्जबाजारी झालेला आहे. 1 एकर टमाट्याला किती खर्च येतो साधारणतः? 1 एकरला खर्च 1 लाख रुपये खर्च, 1 ते 1.25 लाख रुपये. 1 ते 1.25 लाख रुपये. आणि आज तो खर्च सुद्धा शिकण्यासाठी मुश्किल झालेली आहे, फक्त निसर्गामुळे. आता एकंदरीत शेतामध्ये झाडांची परिस्थिती कशी? नाही, आता माल जवळजवळ 80% माल संपलेले आहे. मार्केटचा आणि आता शेतातला मालाचा अंदाज करता हे पुढल्या आता येत्या काळात बाजारभावाचा काय आयडिया तुम्हाला काय वाटतं? आपण साधारणतः सगळी परिस्थिती पाहता शेतामध्ये पुढेही माल राहिलेला नाही. पावसाने भरपूर नुकसान झालेली आहे. म्हणजे बाजारभाव वाढण्याचे चान्सेस आहे आणि 8 दिवसात 1000 होणार आहे. परिस्थिती आहे. म्हणजे साधारणतः बाजार सुधारायचे. 8 दिवसात 1000 रुपये होणार आहे. हा, 8 दिवसात 1000 रुपये होणार. 8 दिवसात 1000 रुपये मार्केट जाणार. बरं, म्हणजे शेतकऱ्यांना आशा. चांगले दिवस येतील, फक्त भांडवल भेटेल पाहिजे. बरं, चालते, चला, धन्यवाद. तर आपण या शेतकऱ्यासंग चर्चा केल्यानंतर या शेतकऱ्याने आज टोमॅटोची परिस्थिती काय आहे, शेतात काय आहे आणि आज मार्केटमध्ये काय आहे, त्याचबरोबर किती टक्के माल शेतातला संपलेला आहे, हे शेतकऱ्याने एकदम सविस्तर पद्धतीने आता आपल्याला सांगितलेलं आहे. 1 नंबर मालाचे बाजार काय झाले आहे आणि 2 नंबर मालाचे बाजारभाव काय झालेले आहे हे त्यांनी आज एकदम त्यांच्या सुंदर शब्दामध्ये आज त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण आता पुढे जाऊन व्यापारी बंधूंशी चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओ थांबून राहा, व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार शेठ. बोला. नमस्कार. आज काय मार्केट निघालं टोमॅटोचं? आज 200, 300, 350, एखादा अर्धा वक्कल 400 रुपये निघालेलं आहे. पण कोणत्या जातीचा मालाचे? साव मालाचे. हायब्रिड माल 300, 350. आणि जो लूज माल आहे मीडियम मीडियम लूज माल ते तर गोल्टी जाऊ राहिली 60-70 रुपये. गोल्टी. नाही, मीडियम माल जो पावसाने खराब झाला होता, ज्याला चिरका आला होता, 100-125 रुपये. 100-125. सध्या टमाट्याची परिस्थिती पुढे जाऊन सुधारण किंवा काय होईल, काय आयडिया आहे? सुधरल. चांगले दिवस येतील का शेतकऱ्यांना? शेतकऱ्याला चांगले दिवस येतील. किती दिवसात तरी पण अंदाजे? 8-15 दिवसात येतील. आता सध्या पुढे मार्केटची परिस्थिती कशी? परिस्थिती काय, आता माल कमी, माल वाढेल तर मग शेतकऱ्यांचं अजून चांगलं होईल. चांगलं होईल. हो. म्हणजे हा ट्रान्सपोर्ट जेव्हा चांगल्या प्रकारे अजून होईल हा. त्या तसा बाजारभाव बाजारभाव वाढत चालेल. जशी मागणी वाढेल तशी शेतकऱ्यांच्या मालाला मागणी वाढेल. आणि म्हणजे येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असं. चांगले दिवस येतील. ठीक आहे, धन्यवाद. तर एकंदरीत बाजारभाव किती आहे, त्यावेळी परिस्थिती काय आहे, मार्केट कशा पद्धतीने वाढणार आहे, आज कसं वाढलं आहे, ही संपूर्ण माहिती आज या व्यापारी बंधूंनी आपल्याला सांगितलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती समजलीच असेल अशी अपेक्षा करतो. आणि असेच रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी प्रजा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. आपण पाहत आहात प्रजा टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची.